समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 25 ते 30 वर्षे सेवा बजावणाऱ्या न्यायालयीन बदली कामगारांच्या कायमस्वरूपीकरणाचा प्रस्ताव मंत्रालयात रखडलेला होता। या प्रलंबित प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतल्याने कामगारांच्या अपेक्षांना गती मिळाली आहे। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने पुण्यात बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन कागदपत्रे सादर केली। मंत्रालयाच्या स्तरावर चालढकल होत असल्याची तक्रार करण्यात आली। आंबेडकर यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालण्याचे निश्चित केले आहे। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या या हस्तक्षेपामुळे राज्यातील सुमारे 628 न्यायालयीन बदली कामगारांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या बैठकीसाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई वंशू, ॲडव्होकेट मनोहर वाघमारे, रुपेश तामगावकर, किशोर आढाव, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांच्यासह न्यायालयीन बदली कामगार सुमन कामत, शोभा पोद्दार, आशाबाई जोगदंड, उषाबाई शिनगारे, दशरथ गायकवाड, मोहन गवळी, रशीद सय्यद, राजू कांबळे, प्रकाश गायकवाड, मुनीर मुजावर, धर्मेंद्र कांबळे, शब्बीर पठाण, संतोष आडसुळे, भारत राऊत तसेच कोल्हापूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने बदली कामगार उपस्थित होते। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।